ज्याला मी इतक्या महिन्यापासून शोधतोय, मी तुला नाही सोडणार. तुला नाही सोडणार. का केलं तू त्यांच्यासोबत असं? मी गुन्हेगार नाहीये. मणी सुजित जा जा. आनंदीने तुझं मणी कंट्रोल कर स्वतःला. अरे त्याला वेडवाकडे काही लागलं तू प्रॉब्लेम मध्ये येशील. चालेल मला, मी फासावर गेलो तरी चालेल, पण याला नाही सोडणार. मणी ऐक यार, तो मरेल यार, सोड त्याला. मरायलाच हवाय मला तो, तुम्ही सोडा मला. मणी सोड. मणी सोड. मणी शांत होती. मणी शांत हो. सावर स्वतःला. हा गुन्हेगार आहे ना, तर कायदा याला शिक्षा करेल. म्हणे मी मला मारलंस तरी मला तुझा राग नाही आला, कारण मी तुला ओळखलंय. तू खूप सेन्सिटिव्ह मुलगा आहेस, एक चांगला नवरा आहेस, पण त्याही पेक्षा चांगला माणूस आहेस. आणि नवरा म्हणून तुझा राग स्वाभाविक आहे. आपल्या बायकोचे लग्नाआधी एका दुसऱ्या मुलाशी संबंध होते आणि अचानक तो मुलगा आपल्या समोर आल्यावर कुठल्याही नवऱ्याची जी रिॲक्शन असेल तीच तुझी होती. पण प्लीज, मी स्वानंदीचा गुन्हेगार नाहीये, कारण जे झालंय ते आमच्या दोघांच्या मर्जीनं झालंय. कोणीही कोणावर कसली जबरदस्ती केलेली नाही. सर, हवं तर तुम्ही स्वानंदीला विचारा. आनंदी प्लीज सांग सगळ्यांना, आपल्यात जे घडलं ते दोघांच्या मर्जीनं घडलं. मी कुठलीही जबरदस्ती केली नाहीये तुझ्यावर. स्वानंदी, तुला आठवत नसेल कारण तू नशेमध्ये होतीस. आय गेस तुला एखाद दुसरं ड्रिंक जास्त झालं असेल. काय बोलताय तुम्ही? मी दारू पित नाही. सगळ्यांना माहितीये मी दारू पित नाही, आणि मी ओळखतही नाही तुम्हाला. मला माहितीये ते, कारण त्या दिवशी तू मला तेच बोलत होतीस. पण तुझ्या नकळत कोणीतरी तुला दारू पाजली, कारण तू पूर्णपणे नशेमध्ये होतीस. त्या दिवशी रात्री पार्टीमध्ये जेव्हा मी आलो तेव्हा सहजच माझी स्वानंदीवर नजर गेली. फार छान दिसत होती ती. त्यात तिला अवॉर्डही मिळाले. मला कुतूहल वाटलं, पण ते तेवढंच होतं, त्याच्यापेक्षा जास्त काही नव्हतं. नंतर मी माझ्या मित्रांबरोबर पार्टी करण्यात रमलो. मधून माझं लक्ष स्वानंदीकडे जात होतं.